हे झाड अजिबात तोडले नाही गेले पाहिजे। हे वृक्ष आहे तर श्वास आहे, वृक्ष नाही तर श्वास नाही। आणि इथे जे काही आहे आपल्याला सर्वांना माहितीच झालेलं आहे आता की त्यांचं बिझनेस अजेंडा आहे गव्हर्नमेंटचा, आणि इथे माईस काहीतरी ते करणार आहेत। त्यामुळे आपल्या इथे पर्यावरणाचं नुकसान होणार आहे। आणि हे जे काही मोठे मोठे बिझनेस टायकून्स आहेत आणि जे काही गव्हर्नमेंट वधी पॉवरफुल लोक आहेत त्यांचे तर मुलं स्वित्झर्लंड, अमेरिका इकडे तिकडे बाहेर देशात जाणार आहे आणि ते स्वतः एसीच्या गाड्यांमध्ये घरामध्ये एसी लावून बसणार आहेत। पण आपल्यासारख्या सामान्य जनतेचे इथं हाल होणार आहेत। आणि नाशिक ही खूप आपण या मॅपवरती सुद्धा बघतो द बेस्ट क्लायमेट सिटी म्हणून आपल्या नाशिकचं तिथे येतं। तर पूर्ण देशामध्ये 5 स्वच्छ हवामानांच्या मध्ये आपली नाशिक एक आहे। तर झाडं वृक्षतोडी झाली नाही पाहिजे। मला तर राजकीय याच्यात कशातही पडायचे नाही। मला एवढंच माहिती आहे की जेवढ्या डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये ना सेंट्रल पार्क ही कन्सेप्ट असते। आणि सेंट्रल पार्क जो पार्क असतो तो शहराच्या मधोमध असतो, खूप एकर्समध्ये पसरलेला असतो आणि त्याच्या आजूबाजूला रेसिडेन्शियल एरिया असतो कधी पण। त्यामुळे लोक सेंट्रल पार्कच्या आसपास राहतात, तशी त्यांची जी कॉलनीज आहेत त्या प्रकारे बनवलेल्या गेलेल्या असतात। आणि आपण इथे उलटं करतोय की झाडं तोडतोय आणि कॉलनी बनवतोय। तर मला वाटतं ते कन्सेप्ट आपण डेव्हलप कंट्रीजचा, आपण इथेही डेव्हलप कंट्रीज आहेत ना, तुम्ही इंग्लिश मूवीजमध्ये बघितलं असतं सेंट्रल पार्क्स असतात नेहमी आणि सुंदर सगळे फिरत असतात, मोठी मोठी झाडं असतात त्या सेंट्रल पार्कमध्ये। तर माझी एवढंच आहे की आपण सगळ्या शहरांमध्ये असे सेंट्रल पार्क्स आणि मोठी मोठी झाडं लावून आणि त्याच्या आजूबाजूला असं हे काय म्हणतात त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे ना की झाडं कापण्यासाठी जी 100-200 आणि काही काही तर 300 वर्ष जुनी झाड आहे। तुम्ही बघताय माझ्या राईट साईडला हे 300 वर्ष जुनं झाड आहे, ह्याला आपण तोडूच शकत नाही। आपली धरोहर आहे आणि आपला श्वास आहे, आपला हार्ट आहे। थँक्यू। आम्ही नाशिककर जवळजवळ इथे खूप वर्षापासून राहतोय आणि तपोवनातील मुद्दा हा आता जस्ट काही दिवसापासून आहे। तर इतके वर्ष जर कुंभमेळा हा व्यवस्थित भरत होता आणि आत्ताच या तपोवनातील झाडे तोडण्याची जी त्यांनी हे केली आहे, तर मला असं वाटतं कारण साधू संत या तपोवनात राहू शकत नाही का? इथे हे वन म्हणजे काय? तपोवनात हे तुम्ही जिथे तपश्चर्या करू शकता, जिथे तुम्ही राहू शकता त्यालाच तपोवन म्हणतात। आणि तुम्ही त्या तपोवनातील झाडांवरच तुम्ही घाव घालताय, हे चुकीचं आहे। आणि मला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी साधुग्राम उभारू शकता। जर तुम्हाला जागा भेटत असेल तर तुम्ही 100% तिथे झाडं लावा, आमची मनाई नाही आहे। तुम्ही जे काम करताय ते चांगलंच करताय, पण यातली झाडं तोडून तुम्ही दुसरीकडे लावायचं हा मुद्दाच चुकीचा आहे असं मला वाटतं। नमस्कार, माझं नाव जीविका सोनार, मी अभिनेत्री आहे। माझं असं म्हणणं आहे की जर संत महात्मा आहेत त्यांना वनाची गरज आहे, त्यांना जे तपश्चर्या करायची आहे, त्यांना जे म्हणजे इथे जागा लागते ती वनाची गरज आहे। त्यांना AC रूम नाही लागत आहे, ना हॉटेल्स लागत आहे। मग तुम्ही इथे निसर्गावरच का बरं हां निसर्गावरच तुम्ही काय घालताय तुमचा? जर तुम्हाला तिकडे तुम्ही हे करू शकता ना। संत महात्म्यांना याची गरज नाही आहे की हॉटेल्स पाहिजे किंवा काय पाहिजे, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही हे सगळं निसर्गावर तुम्ही हे करताय, तर हे चुकीचं आहे। आणि ज्याप्रमाणे म्हणजे एक या वृक्षाचे थोडीशी मला काही रील्समध्ये वगैरे माहिती भेटली की ते झाड तोडायचंच आहे। तर जर तुम्ही तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांना तुम्ही बाहेर काढू शकता का? नाही। हे झाडं तोडून तुम्हाला दुसरीकडे नवीन झाडं लावायची आहे, म्हणजे तुम्ही घरातले म्हातारे माणूस बाहेर काढणार आणि नवीन पिढ्या त्यांना ठेवणार, असं होऊ शकत नाही ना। त्याचप्रमाणे हे आपले जे झाडं आहेत त्यांच्याशी आपली नाळ जोडली गेली आहे, जशा आपल्या आजोबांशी आपलं नातं आहे एक, तर यांच्याशी पण आपलं एक नातं आहे। तर ते तुम्ही कसं काय तोडू शकतात? आणि एक वेळ अशी आली होती कोरोनामध्ये की ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली होती। हां, आता हे म्हणजे तुम्ही जे पैसेवाले आहे, श्रीमंत आहे, ते बाहेर जाऊन घेतील, पण जे गरीब जनता आहे, ज्यांना हे निसर्गामधनं ऑक्सिजन नॅचरली भेटतंय, ते तुम्ही हिसकावून घेताय। तुम्ही जाल हो बाहेर देशात, इकडे तिकडे कुठे जाल, पण सर्वसाधारण जनता कुठे जाणार आहे? हां, त्याचा तुम्ही विचार करा। स्वार्थी नका बनू, सर्वसामान्य जे नागरिक आहे ना त्यांचा विचार करा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या की काय करायचं काय नाही। धन्यवाद। मी खास पक्षाच्या आदेशानं मुंबईवरनं इकडे आलेलो आहे। मी किरण सोनावणे, शिवसेनेचा प्रवक्ता आहे। आणि तपोवनामधली झाडांची कत्तल हा फक्त तपोवन किंवा नाशिक या परिसराचा विषय नाही आहे, हा ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे। ग्रेटा थनबर्ग सारखी एक
7 ते 8 वर्षाची मुलगी किंवा 10 वर्षाची मुलगी मला माझं पर्यावरण परत द्या अशा प्रकारचं आंदोलन करते. आपण आपल्या सगळ्या असणाऱ्या संस्कृतींमध्ये झाडांची पूजा करतो आणि ती झाडं जी आता इथे समजा अनेक 100 वर्ष 200 वर्ष 50 वर्ष 40 वर्ष आहे, एवढं सुंदर असणारं वातावरण की ते वातावरण कत्तल करायचं आणि हे जे आहे हे अत्यंत अन्यायकारक आहे. पक्षाचे नेते माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की तपोवनमधील एकही झाड तोडता कामा नये. साधुग्रामासाठी वेगळी काही व्यवस्था करत असेल तर ती केली पाहिजे आणि शिवसेना या आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीनिशी आहे. तपोवनातलं एकही झाड तुटलं गेलं नाही पाहिजे. हे झाड तोडणं हे लोक खूप वाईट करताय. अगर हे झाड नाही राहिले तर आपण पण नाही राहणार. हे झाड आपल्याला इतके काय देतात आणि आपण हे झाड तोडतो. लाज वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. हे झाड आपला श्वास आहे. हे झाड आपला अभिमान आहे आणि हे झाड तुम्ही तोडताय. हे झाड तोडले नाही पाहिजे. हे झाड जर तुम्ही तोडले तर आम्ही हे पुढच्या पिढीला चालणार नाही. तुम्ही हे झाड तोडले तर हे पुढच्या पिढीला चालणार नाही. पिढी दर पिढी हे झाड आम्हाला वावरायचे आहे. हे झाड आमचा श्वास आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.